मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या मराठी जी की रिव्हिजन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या प्रश्नांचा 100% फायदा होणार आहे. तर बघूया आपल्या व्हिडिओचा आजचा पहिला प्रश्न. BCG या लसीचे संशोधक कोण आहे? BCG या लसीचे संशोधक कोण आहे? तर BCG या लसीचे संशोधक अल्बर्ट कॅल्मेट हे आहे. तर BCG ही लस क्षयरोगाशी संबंधित आहे. ही पण कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. महाराष्ट्रातील हत्ती रोग संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रातील हत्ती रोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर महाराष्ट्रातील हत्ती रोग संशोधन केंद्र वर्धा येथे आहे. ब्ल्यू डेथ असे कोणत्या रोगास म्हटले जाते? ब्ल्यू डेथ असे कोणत्या रोगास म्हटले जाते? तर ब्ल्यू डेथ असे पटकी या पटकी म्हणजेच कॉलरा या रोगास म्हटले जाते. जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणत्या पर्वतरांगेला ओळखले जाते? जगातील सर्वोच्च पर्वतरांग असे कोणत्या पर्वतरांगेला ओळखले जाते? तर जगातील सर्वोच्च पर्वतरांग असे काराकोरम या पर्वतरांगेला ओळखले जाते. अल्झायमर हा आजार शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? अल्झायमर हा आजार शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर अल्झायमर हा आजार शरीराच्या मेंदू या अवयवाशी संबंधित आहे. आंबे, केळी लवकर पिकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? आंबे, केळी लवकर पिकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर आंबे, केळी लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड याचा वापर केला जातो. मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? तर मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो. कोणत्या ग्रहाला सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून ओळखले जाते? कोणत्या ग्रहाला सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून ओळखले जाते? तर शुक्र या ग्रहाला सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून ओळखले जाते आणि शुक्र ग्रहालाच पहाट तारा असे सुद्धा म्हटले जाते. ही पण कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. मॅग्नीज खनिजासाठी महाराष्ट्रातील कोणते जिल्हे प्रसिद्ध आहे? मॅग्नीज या खनिजासाठी महाराष्ट्रातील कोणते जिल्हे प्रसिद्ध आहे? तर मॅग्नीज या खनिजासाठी महाराष्ट्रातील नागपूर व भंडारा हे जिल्हे प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात स्वच्छ नदी कोणती आहे? जगातील सर्वात स्वच्छ नदी कोणती आहे? तर जगातील सर्वात स्वच्छ नदी उमंगोट नदी मेघालय या ठिकाणी आहे. घटप्रभा हे पक्षी अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? घटप्रभा हे पक्षी अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर घटप्रभा हे पक्षी अभयारण्य भारतातील कर्नाटक या राज्यात आहे. भारतातील सर्वात खोल बंदर असे कोणत्या बंदराला म्हटले जाते? भारतातील सर्वात खोल बंदर असे कोणत्या बंदराला म्हटले जाते? तर भारतातील सर्वात खोल बंदर असे विशाखापट्टणम जे की आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे या बंदराला म्हटले जाते. जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो? जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक दूरसंचार दिन 17 मे या दिवशी साजरा केला जातो. सांची स्तूप कोणत्या राज्यात स्थित आहे? सांची स्तूप कोणत्या राज्यात स्थित आहे? तर सांची स्तूप मध्य प्रदेश या राज्यात स्थित आहे. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर हे आहे. भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर भारतात एकूण 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. दक्षिणेकडील चेरापुंजी असे कोणत्या ठिकाणास म्हणतात? दक्षिणेकडील चेरापुंजी असे कोणत्या ठिकाणास म्हणतात? तर दक्षिणेकडील चेरापुंजी असे अगुंबे या ठिकाणास म्हणतात. भारताचा नायगारा धबधबा असे कोणत्या धबधब्याला म्हटले जाते? भारताचा नायगारा धबधबा असे कोणत्या धबधब्याला म्हटले जाते? तर भारताचा नायगारा धबधबा असे चित्रकूट या धबधब्याला म्हटले जाते. तर मित्रांनो, चित्रकूट हा धबधबा छत्तीसगड राज्यातील इंद्रावती या नदीवर स्थित आहे. हे पण तुम्ही लक्षात असू द्या. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर असे कोणत्या शिखराला ओळखले जाते? दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर असे
कोणत्या शिखराला म्हटले जाते? तर दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर असे अन्नायमुडी या शिखराला ओळखले जाते. तर दक्षिण भारतातील अन्नायमुडी या सर्वात उंच शिखराची एकूण उंची 2695 मीटर एवढी आहे. भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब हिमनदी सियाचीन ही आहे. ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम कशासंबंधी आहे? ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम कशासंबंधी आहे? तर ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम वाढीव दूध उत्पादन व संकलन याच्याशी संबंधित आहे. भारतातील सर्वात लांब धरण हिराकूड हे कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात लांब धरण हिराकूड हे कोणत्या नदीवर आहे? तर भारतातील सर्वात लांब धरण हिराकूड हे महानदी या नदीवर आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न घेण्यात आलेले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला अशा प्रश्नांचा पुढील येणाऱ्या आगामी काळात भरतीसाठी नक्कीच फायदा होईल. तर धन्यवाद.